नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय भारत. मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आधी हा एक व्हायरल व्हिडिओ बघा. आपल्या द ग्रेट राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ आहे. शॉर्ट आहे, छोटासा आहे, बघून घ्या पटकन. अगर कानून बदलने की जरूरत होगी, अगर संविधान को अमेंड करने की जरूरत होगी तो हम जरूर करेंगे, इसमें कोई कमी नहीं छोड़ेंगे. अगर कानून बदलने की जरूरत होगी, अगर संविधान को अमेंड करने की जरूरत होगी तो हम जरूर करेंगे, इसमें कोई कमी नहीं छोड़ेंगे. भाइयों बहनों, मैं सच बोलता हूं और मेरी बात आप अच्छी तरह सुन लो. अगर हिंदुस्तान में मैच फिक्सिंग का चुनाव बीजेपी जीते और उसके बाद संविधान को उन्होंने बदला तो इस पूरे देश में आग लगने जा रही है. बघितलं? अगर हिंदुस्तान में मैच फिक्सिंग का चुनाव बीजेपी जीते और उसके बाद संविधान को उन्होंने बदला तो इस पूरे देश में आग लगने जा रही है. हे त्यांचे शब्द आहेत, आपलं काही हे नाही त्यात. राहुल गांधींना हे आगी लावण्याचं वाक्य का टाकावंसं वाटलं? काय कसली आग लागली आहे ह्यांच्या पोटात? काय जळजळ होतीये का? काय ऍसिडिटी आहे नेमकी ही? ते आपण बघूया. पण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही त्यांचे वडील राजीव गांधी यांचं सुद्धा वक्तव्य तुम्ही ऐकलेलं आहे. तर राजीव गांधी यांच्या वक्तव्याकडे आपण येऊच. पण राहुल गांधी यांचं वक्तव्य काय आहे? मैच फिक्सिंग का चुनाव बीजेपी जीते. आता इथे एक मुद्दा महत्वाचा आहे. आजपर्यंत या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या राज्यांमधल्या, त्याच पद्धतीने विधान परिषदांच्या निवडणुका, अशा वेगवेगळ्या विधान परिषदांचं आपण त्यातलं जे मॅच फिक्सिंग असतं, जो काही घोडेबाजार असतो, तो आपण तात्पुरता बाजूला ठेवू. पण निदान लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांच्या बाबतीत आणि अगदी खाली ग्रामपंचायती पर्यंत जाऊयात आपण, निदान जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपर्यंत जायलाच हवं. अशा सर्व पातळ्यांवरती काँग्रेस वर्चस्वाच्या काळामध्ये, ज्याला काँग्रेस डॉमिनेशनचा जो पिरियड आहे असं म्हटलं जातं, असा जवळजवळ 40-50 वर्षांचा मोठा पिरियड समजला जातो भारताच्या इतिहासामध्ये. म्हणजे तो काळ कुठपर्यंत, तर जवाहरलाल नेहरू यांच्यापासून, म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून ते आघाड्यांचं राजकारण सुरू होईपर्यंत, त्या पूर्ण काँग्रेस वर्चस्वाच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर सातत्याने मॅच फिक्सिंगच होत आलं असं म्हणायला पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने ईव्हीएमचा शोध लागून आणि ईव्हीएम मुळे निष्पक्षपाती पद्धतीने निवडणुका होईपर्यंत, आणि फक्त ईव्हीएमला श्रेय कशाला द्यायचं? ईव्हीएमच्याही आधी आपलं जे इलेक्शन कमिशन आहे, त्या इलेक्शन कमिशन मध्ये निष्पक्षपाती पद्धतीने निवडणुकांचं संचालन होण्यासाठी TN सेशन यांचा उदय होईपर्यंत या देशामध्ये निवडणुका काय पद्धतीने होत होत्या जरा आठवून बघा. जे आधीच्या पिढीतले त्यांना जास्त माहित असेल. इलेक्शन रिगिंग होत होतं, बूथ कॅप्चर केले जात होते, गुंडागर्दी होत होती. हे जे माल प्रॅक्टिसेस जे म्हटलं जातं, इलेक्शन मधले माल प्रॅक्टिसेस, सगळे गैरव्यवहार, हे सगळे बरं, हे तेवढ्यापुरतं थांबत नव्हतं. म्हणजे मतं विकत घेणे, म्हणजे लोकांना घरोघरी जाऊन काय नाही त्या गोष्टी पुरवणे, पैसे देणं, बाटल्या देणं, कपडे देणं, धोतर जोडी, अजून काय साडी चोळी, इतक्या बेसिक लेव्हल पासून ते तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा कितीतरी गोष्टी पुरवण्यापर्यंत, म्हणजे थोडक्यात मतं विकत घेणं, अशा पद्धतीने मतं विकत घेणं मतदाराकडून, इथपासून ते थेट शेवटी बॅलेट बॉक्सेस, तेव्हा बॅलेट बॉक्सेस होते, ईव्हीएम नव्हते पूर्वीच्या काळात, म्हणजे मतपत्रिका असायच्या कागदी,
ते बॅलेट बॉक्सेस मधून मतपत्रिका काढून त्याच्यात नाही ते वेगवेगळे गैरव्यवहार करेपर्यंत, बरं नुसतं मतदारांनाच कशाला धरायचं वेठीला, त्याच्याही आधी उमेदवारांच्या याद्या तयार करण्यापासून. म्हणजे इलेक्शन कमिशनला जर तुम्ही हाताशी घेतलेलं असेल तर मग काय करणार? जे आज नाही ते आरोप, आज निष्पक्ष पद्धतीने जे इलेक्शन कमिशन काम करतंय, त्या इलेक्शन कमिशनवरती हे विरोधक ज्या काही पद्धतीने आरोप करतायत, बिनबुडाचे आरोप करतायत, ते आरोप कशातून येतात माहितीये का? त्यांच्या स्वतःच्या चरित्रातून येतात. त्यांनी जी काही घाण गेल्याच्या म्हणजे काँग्रेस वर्चस्वाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन काम करत होती, तसंच अजूनही इलेक्शन कमिशन काम करतंय असं त्या मूर्ख लोकांना वाटतंय. आणि म्हणून ते तेव्हा जे काही कृष्णकृत्य करत होते तसलेच निरर्गल आरोप ते सध्या इलेक्शन कमिशनवरती आणि भारत सरकारवरती लावून मोकळे होत आहेत. ही बस प्रत्यक्षामध्ये मात्र इलेक्शन कमिशन सध्या निष्पक्षपाती पद्धतीने काम करत आहे. असो, तर मुद्दा असा की हे मॅच फिक्सिंगचा त्यांचा जो आरोप आहे तो अत्यंत बिनबुडाचा आहे. तर अगर हिंदुस्तान में मैच फिक्सिंग का चुनाव बीजेपी जीते, बरं 2014च्या पासून पुढे सगळं काही जर का वाईट पद्धतीने होत गेलं असं धरून चालू, इलेक्शन कमिशन हाताशी आलं भाजपच्या, आणि मग गेल्या 10 वर्षांमधल्या ज्या काही प्रत्येक निवडणुका झाल्या त्या सगळ्या काय झाल्या? मॅच फिक्सिंग झाल्या, असं आपण ॲझम्पशन करू, गृहीत धरूया. असं जर असेल तर मग 2014ची जी निवडणूक झाली तेव्हा तर सत्ता कुणाची होती? युपीएची होती, काँग्रेसची होती. मग तेव्हा भाजप सत्तेत कसं आलं एवढा क्लीन स्वीपनी? भाजप बहुमतांनी कसं काय जिंकून आला? तेव्हा तर तुमच्या हातात होतं ना सगळं. बर, तेही जाऊ द्या. त्या आधी 10-12 वर्ष गुजरातमध्ये सातत्याने नरेंद्रजी मोदी हे मुख्यमंत्री म्हणून कसे निवडत गेले, कसे निवडून येत गेले? आहे की नाही प्रश्न? सातत्याने कसे निवडून येत गेले गुजरातमध्ये? तेव्हा तर युपीएचं वर्चस्व होतं. म्हणजे निष्पक्षपाती पद्धतीने इलेक्शन कमिशन काम करतंय असा त्याचा अर्थ आहे. मुद्दा ऐसा है, अगर हिंदुस्तान में मैच फिक्सिंग का चुनाव बीजेपी जीते और उसके बाद संविधान को उन्होंने बदला तो इस पूरे देश में आग लगने जा रही है. कहता है ना, आगी लावायची हाऊस किती घाई लागली आहे बघा. मुळातच त्यांनी एक ठरवून टाकलेलं आहे की आपण या इलेक्शन मध्ये जिंकू शकणार नाही आहोत, भाजपला आपण टक्कर देऊ शकत नाही. मुळात त्यांनी गृहीत बांधलेलं आहे, त्यांना माहिती आहे निकाल काय लागणार आहे, आणि म्हणूनच त्यांचा जो प्लॅन आहे तो त्यांनी आधीच रिव्हील करून टाकला की हो आम्ही हरणार आहोत, लोकसभा इलेक्शन आम्ही हरणार आहोत, मग अख्खा देशभर आम्ही दंगली करणार आहोत, अख्ख्या देशभरात आम्ही जाळपोळ करणार आहोत, उद्रेक करणार आहोत. ही स्ट्रॅटेजी राहुल गांधी यांनी उघड करून दाखवली. ही स्ट्रॅटेजी कोणी दिली आहे त्यांना? जॉर्ज सोरोस सारख्या डीप स्टेटने दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हेच त्यांचं टूल किट आहे. देशभरात आग लावून टाकायची, सरकार विरोधी सगळी निदर्शनं करायची आहेत त्यांना. आता सगळ्या गोष्टी ठप्प करून टाकायच्या, सगळी अनार्की निर्माण करायची, अनागोंदी माजवायची आहे. हा त्यांचा प्लॅन आहे. मग त्यासाठी ते वाटेल ते खोटेनाटे आरोप करणार. बरं, सत्ता ताब्यात आली तर मग काय त्यांना हवंच आहे, पण त्यांना खात्री आहे की सत्ता काही मिळत नाही. बरं, मग ह्यात राहुल गांधी यांचं स्वार्थ काय? देशात आग लागल्याने राहुल गांधी यांचा फायदा काय होणार आहे असं कुणाला तरी वाटेल, पण नाही, फायदा खूप आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट मला जर मिळणार नाही तर मी तुला पण सुखासुखी मिळू देणार नाही, ही त्यामागची भावना असते. इफ आय एम नॉट हॅपी यू शुड नॉट बी हॅपी. सलग 2 वेळेला राहुल गांधी आणि काँग्रेस यांना बेरोजगार होऊन विरोधी बाकांवरती बसावं लागलेलं आहे. आता पुन्हा एकदा विरोधी बाकावर बसून हॅट्रिक करण्याची मानसिक तयारी काँग्रेसची नाही, राहुल गांधींची तर त्याहून नाही. अत्यंत अधीर बनलेले आहेत ते. माफ करा, अधीर रंजन चौधरींच्या विषयी मी बोलत नाहीये, पण
सत्ता कधी एकदा आपल्या हातात येते, भारताचा पंतप्रधान केव्हा एकदा होतो, अशा पद्धतीने गुडघ्याला बाशिंग लावूनच बसलेले आहेत राहुल बाबा. त्यामुळे जर आपण पंतप्रधान होणार नसलो तर या मोदीला किंवा या भाजपमधल्या कोणालाही मी पंतप्रधान होऊ देत नाही. आणि हे लोक जर बनलेच पंतप्रधान तर त्यांना सुखासुखी काही पंतप्रधान होऊ देणार नाही, या देशाचं सगळं वाटोळं करून टाकीन असं या लोकांनी विडाच उचललेला. म्हणून त्यांना आगी लावायच्यात, देशभरात जाळपोळ करायची, दंगली घडवून आणायच्या. कारण ह्या लोकांना या भारत मातेशी काही कर्तव्यच नाहीये. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये वेळोवेळी सांगितलं पण क्या है भारत माता, भारत माता की जय कहते हो, कौन है ये भारत माता, कहां से आई है भारत माता. म्हणजे मुळात ज्यांना भारत माता कोण आहे हेच माहित नाही आणि भारत माता की जय का म्हणायचं हेही ज्यांना कळत नाही, अशा या व्यक्तीला तो भारत तुटू दे, फुटू दे, तुकडे तुकडे होऊ देत त्या भारताचे, नाहीतर त्या भारताची आग लागू देत, या भारताची राख होऊ देत, त्याचं त्यांना काय. यांचं सगळं काही ठीक आहे तिकडं कोलंबियामध्ये, इटलीमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे, सेटल्ड आहे त्यांचं. युके मध्ये आणखीन बरीच ठिकाणं आहेत त्यांची, त्यांच्यासाठी कनाडा सुद्धा आहे. त्याच्यामुळे राहुल बाबांना काहीही चिंता नाहीये. इथं आग लागली तर त्यांचं काय जातंय. तर मुद्दा असा आहे की पण त्यांनी जी धमकी दिलेली आहे ना, बीजेपी जीत के आते हैं तेवढ्यावरती नाहीये, पुढं आहे उसके बाद संविधान को उन्होंने अगर बदला तो. म्हणजे आग लावताना ते कारण देणार. बीजेपी जिंकली म्हणून आम्ही आग लावली असं नाही करणार आहेत. निमित्त नको का आग लावायला, तर ते निमित्तही त्यांनी उघड केलंय. अगर इन्होंने संविधान बदला तो. आता इथे खरा मुख्य प्रश्न आहे, संविधान बदलणे म्हणजे काय राहुल बाबा, काय संविधान बदलणे म्हणजे काय. काय वाटतं आपल्याला. हे संविधानाचं पुस्तक हे असं कचऱ्याच्या पेटीत फेकून देणं आणि त्या जागी बाजारातून जाऊन दुसरं पुस्तक आणणं म्हणजे संविधान बदलणं असतं का. याला बदलणं नाही म्हणत. आपल्याकडे संविधानामध्येच एक तरतूद करून ठेवलेली आहे ज्याला अमेंडमेंट असं म्हणतात, हिंदीमध्ये त्याला संशोधन असं म्हणतात. कानूनी संशोधन, कायद्यात दुरुस्ती, घटना दुरुस्ती हा मराठीत शब्द आहे आणि इंग्रजी मधला शब्द आहे अमेंडमेंट. याला संविधान बदलणं म्हणत नाहीत, याला असं म्हणतात कायद्यात दुरुस्ती करणं. एखादा कायदा जर का कालबाह्य ठरत असेल, संविधान म्हणजे काय आहे मुळात, संविधान म्हणजे काय तर वेगवेगळ्या नियमांचं पुस्तक आहे, वेगवेगळ्या कायद्यांचा तो एक ग्रंथ आहे, बरोबर, कलेक्शन आहे की या देशामध्ये एक चौकट आखून दिलेली आहे. या देशामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या नाही करायच्या, कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे नियम दिलेले आहेत. हे नियम म्हणजेच कायदे आहेत, कानून आहे, बरोबर. तर त्या गोष्टी त्या त्या पद्धतीने व्हायला पाहिजेत, म्हणजेच संविधानाप्रमाणे या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, बरोबर. परंतु घटनाकारांचं असं मत होतं, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधल्या सर्व दिग्गज लोकांचं मत असं होतं, इन्क्लुडिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्व घटना तज्ञांचं एकमत पडलं की आपण ही अत्यंत चांगली सखोल चर्चा करून जगातलं एक सगळ्यात मोठं असं संविधान आपण बनवतो, एक मास्टरपीस बनवतो आपण, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. परंतु याही संविधानाला शेवटी देशकाल परिस्थितीच्या मर्यादा आहेत. म्हणजे काय तर ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली
ज्या काळात निर्माण झालेली आणि ज्या काळात आपण हे संविधान निर्माण करतोय, कालांतराने एक 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर तेव्हाच्या भारताचे प्रश्न बदलणार आहेत, तेव्हाच्या भारताच्या समोरच्या समस्या बदलणार आहेत, तेव्हाच्या भारताची पिढीच्या पिढी बदलणार आहे, त्यांच्या समोरची आव्हानं वेगळी असणार आहेत. असं असताना आजच्या काळातले जे कायदे कानून आहेत ते त्या आव्हानांना टिकून राहतील का, त्या आव्हानांना पेलू शकतील का, आणि त्या काळात निर्माण झालेले जे प्रश्न असतील ते आजच्या काळातल्या कायद्यांनी सुटतील का, म्हणजेच या कायद्याचा उपयोग पुढच्या पिढ्यांना होणार आहे का. तर घटना तज्ञांचं त्या काळात मत असं होतं की कितीही चांगला कायदा आता आपण पास केला तरी सुद्धा त्याला काहीतरी ड्युरेबिलिटी आहे. एक केव्हा ना केव्हा या कायद्यांमध्ये अंशत्वानी किंवा पूर्णत्वानी बदल तर करावा लागेलच. एक फ्लेक्झिबिलिटी ठेवली, मुद्दाम एक आर्टिकल आहे त्या पद्धतीने निर्माण केलेलं, संविधानामध्येच समाविष्ट केलेलं आहे. घटनाकारांनी तशी तरतूद करून ठेवलेली आहे की होय हा एक मास्टरपीस आहे, होय अत्यंत सखोल संशोधन करून आम्ही तयार केलेलं हे संविधान आहे, पण तरीही कालांतराने यामध्ये काही बदल करावे लागू शकतात. मग ते बदल कसे करायचे त्याची पद्धत दिलेली आहे. आलं मनामध्ये आणि केले बदल असं नाही आहे, त्याला ही एक मेथड आहे. हे अधिकार कुणाला आहेत, कसे आहेत, प्रोसिजर काय आहे, ती प्रोसिजर फॉलो करून तुम्ही घटनेतल्या काही कायद्यांचं एका विशिष्ट पद्धतीने तुम्ही दुरुस्ती करू शकता, अमेंडमेंट करू शकता. आणि या अमेंडमेंटला संविधान बदलणे असं म्हणत नाहीत. संविधानाचं स्वरूप या अशा वेगवेगळ्या अमेंडमेंट्सनी छोट्या छोट्या प्रमाणात बदलत गेलेलं आहे. पण आज असे 2-3 का झालेले आहेत का अमेंडमेंट्स? एकूण किती अमेंडमेंट झालेत असं आपल्याला वाटतं? राज्यशास्त्राचा ज्यांचा अभ्यास झालेला आहे, जे UPSC MPSC स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात, त्या सगळ्यांना माहिती आहे. वकिलीचा अभ्यास ज्यांचा झालेला आहे, जे पत्रकार लोक आहेत, अशा सगळ्यांना माहिती असेल. एकूण 106 अमेंडमेंट झालेले आहेत स्वतंत्र झाल्यापासून, म्हणजे संविधान लागू झाल्यापासून ते आतापर्यंत एकूण 106 अमेंडमेंट झालेले आहेत. 106 अमेंडमेंट्स, तेवढ्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. मग याला आपण असं म्हणणार का की 106 वेळेला संविधान बदललं? बर, हे जर संविधान बदललं आहे 106 वेळेला असं जर गृहीत धरलं तर त्यामध्ये एकट्या काँग्रेसनी हे कितींदा बदललं हो? एकूण 74 वेळेला काँग्रेसनी बदललेलं. 74 वेळेला, 74 टाइम्स. जवाहरलाल नेहरूंच्या पासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत 74 टाइम्स, 74 वेळेला बदललेलं आहे. खरं म्हणजे बदललेलं नाही, अमेंडमेंट आहे ती. 74 अमेंडमेंट झालेले आहेत. आणि बिगर काँग्रेस आणि बिगर BJP असं जर धरलं आपण, मग त्यामध्ये मोरारजीभाई देसाई असतील, VP सिंग असतील, चंद्रशेखर असतील, अशा सगळ्यांचं जर धरलं तर 2 + 6 + 1 म्हणजे 6 × 3 = 9 अमेंडमेंट्स आहेत, बिगर भाजप बिगर काँग्रेस. आणि नुसतं BJPचं जर धरलं, म्हणजे वाजपेयी सरकार आणि मोदी सरकार यांचं जर धरलं तर टोटल 21 अमेंडमेंट्स आहेत. वाजपेयींच्या काळामध्ये 14, म्हणजे बघा 4 वर्ष आहेत. वाजपेयींची जी काही 4 का 5 वर्षांचा जो कालखंड होता त्यामध्ये 14 अमेंडमेंट्स झाले. आणि मोदीजींच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये किती झाले हो अमेंडमेंट्स? असे 7च झालेले आहेत. 14 पण नाही झाले, 7च. म्हणजे 14 आणि 7 21. 21 अमेंडमेंट झालेत फक्त भाजपच्या काळामध्ये. कुठे 74, कुठे 21, काही तुलना आहे का? बरं, ह्या 74 मध्ये सुद्धा, काँग्रेसच्या 74 अमेंडमेंट्स मध्ये सुद्धा नुसतं गांधी नेहरू परिवाराने किती अमेंडमेंट्स केल्या? 56 अमेंडमेंट्स एकट्या गांधी नेहरू परिवाराने केलेल्या आहेत. कशी आहे ती फोड माहिती आहे का? एकट्या जवाहरलाल नेहरूंनी 17 अमेंडमेंट्स केलेल्या आहेत. 17 अमेंडमेंट्स. शास्त्रीजी काँग्रेसचेच
पण त्यांना आपण धरत नाही कारण गांधी नेहरू परिवारातले ते नाही. इंदिरा गांधी आणीबाणीच्या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे त्यांनी सत्तेतून पायउतार होईपर्यंत तेवढ्यात त्यांनी 22 केल्या अमेंडमेंट्स आणि नंतर पुन्हा एकदा त्या फिरून पंतप्रधान बनल्या आणि त्यावेळेला त्यांनी 7 अमेंडमेंट्स केल्या. म्हणजे 22 आणि 7 29 अमेंडमेंट्स एकट्या इंदिरा गांधींनी केलेल्या आहेत. राजीव गांधी त्यांनी 10 अमेंडमेंट्स केलेल्या आहेत. याचा अर्थ काय झाला की जे राहुल बाबा भाजपला निशाणा साधतायत आणि भाजपला म्हणतात संविधान अगर इन्होंने बदल दिया, अरे बाबा तुझ्या वडिलांनी 10 वेळेला हे संविधान सो कॉल्ड पद्धतीने बदललं. तुझ्या आजीनी रेकॉर्ड केलेलं निर्माण तो रेकॉर्ड आजपर्यंत कोणी सोडवू शकलेलं नाही. 29 वेळेला तिने बदललेलं. तुझ्या आजीनी हे संविधान 29 वेळेला बदललेलं आहे आणि तुझ्या आजोबांनी काय पणजोबांनी 17 वेळेला बदललेलं आहे. आणि रिमोट कंट्रोल तर तुझ्या आईच्या आणि तुझ्याच हातात होता ना युपीएच्या काळामध्ये 2004 पासून 14 पर्यंत. त्यावेळेला तुम्ही काय केलं? मनमोहन सिंग यांनी 6 वेळेला बदललेलं आहे. 6 वेळेला 10 वर्षात 6 वेळेला अमेंडमेंट्स केलेले आहेत. रिमोट तर तुमच्या हातात होता साहेब. तिथं मनमोहन सिंग साहेबांनी कॅबिनेट मीटिंग मध्ये निर्माण केलेला एखादा काहीही महत्वाचा निर्णय जर असेल टर्कन कागद फाडलेला आहे. कुठं? पत्रकार परिषदेमध्ये. कुणी? युवराजांनी फाडलेला आहे. म्हणजे रिमोट कुणाच्या हातात आहे? तुमच्याच तर हातात होता ना. मग असं असताना तुम्ही संविधान बदललेलं चालतं होय? तुम्ही जे अमेंडमेंट करणार ते चालतंय आणि बाकीच्यांनी केलेलं नो नो नो. अरे वा, म्हणजे त्वाडा कुत्ता टोमी और सड्डा कुत्ता कुत्ता. क्या बात है राहुल बाबा, थोडा तो सुधरो. काय आगी लावायच्या असतील ना तुम्हाला, तुम्हाला ज्या काही आगी लावायच्या असतील ते तुम्ही कॅम्प फायर वगैरे काही करायचं असतं ना, बॉन फायर वगैरे. तुम्हाला असंही भटकंती आवडते तर तिथं जाऊन तुम्ही काय बॉन फायर वगैरे करायचं असतं ते करा, ठीक आहे. किचन मध्ये जाऊन खाडखुड करा, तिथं ठीक आहे. आता तुमच्या अनेक पार्टनर्स पैकी एक नवीन पार्टनर आलेले की नाही, किचन मध्ये डरकाळी फोडणारे बोकोबा, मुंबईतले बोकोबा, त्यांच्या सोबतीने तुम्ही किचन मध्ये खाडखुड करा आणि तिथं फायर लावा. फायर आहे फायर. काय आगी लावायच्या त्या तिथं लावा. छान खाद्यपदार्थ निर्माण करा, ठीक आहे. काहीतरी क्रिएटिव्हिटी करा. डिस्ट्रक्टिव्ह नेचर कशाला? विध्वंसाच्या दिशेला जाऊ नका साहेब. आणि काय भारत मातेचा जो काही शोध लावायचा ना तुम्हाला, तुम्ही तुमच्या आजीची भाषणं ऐका. त्यांनी सांगितलंय की भारत मातेचा आदर कसा करायचा आहे, भारताचा आदर कसा करायचा आहे, देशभक्ती कशी जोपासायची आहे, ते त्यांनी छान पद्धतीने भाषणं केलेली आहेत. ती जरा ऐका तुम्ही, म्हणजे तुम्हाला शोध लागेल की काय असतं भारत माता की जय का म्हणायचं, तुम्हाला कळेल ऑटोमॅटिकली. तर बाकी काहीच होत नसेल तर स्वतः राजीव गांधी यांचं वक्तव्य तुम्ही मग कसे ऐकलंच, राहुल बाबांच्या वडिलांचं. त्यांनी स्वतःच म्हटलं ना, अगर कानून को बदलने की जरूरत होगी, अगर संविधान को अमेंड करने की जरूरत होगी तो हम जरूर करेंगे, इसमें कोई कमी नहीं छोड़ेंगे. स्वतः राजीव गांधींनी म्हटलेलं आहे, दिवंगत पंतप्रधान. सो असं बऱ्यापैकी हा विषय ताणला गेलेला आहे. तर मला असं वाटतं की काँग्रेसच्या सगळ्या ऍसिडिटी झालेल्या समस्त नेते आणि कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी हे अँटॅसिड मिळालेलं असेल. लवकरात लवकर हे पित्तशमन करून घ्या, पित्तशामक औषधं घ्या आणि तुमच्या या जळजळ जी काही होतीये, आग लागली तुम्हाला, तुमच्या आत लागलेली ती आग आहे बरं का, ती तुम्ही बाहेर पसरवू नका. पित्तशामक गोळ्या घ्या. सत्ता न मिळाल्यामुळे आलेलं हे पित्त आहे ते तुम्ही देशभर पसरवू नका. पित्तशामक गोळ्या घ्या. जवळच्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये जा. हवं तर पतंजलीच्या पित्तशामक गोळ्या घ्या. मी पतंजलीची ऍड नाही करते, पण मुद्दाम सांगतोय. आपल्या सुप्रीम कोर्टातल्या, माननीय सुप्रीम कोर्टातल्या खास न्यायाधीशांना माहिती आहे की पतंजलीची औषधं किती गुणकारी आहेत. तर त्यांच्याकडून पित्तशामक गोळ्या घ्या, औषधं घ्या आणि आपलं पित्तशमन करा.
आणि पतंजलीचंच घ्या असं नाही, कुठल्याही आयुर्वेदिक औषधालयामध्ये तुम्ही जा जवळच्या आणि हे पित्तशमन करून घ्या आणि तुम्हाला त्याचा फार फायदा होईल आणि लोकांचीही सुटका होईल, कसली जाळपोळ इथं देशभरात होणार नाही, ओके नाही. तर असो, लवकरच एक पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि तोपर्यंत मला रजा द्या. भारत माता की जय. वंदे मातरम.